नमस्कार मित्रांनो, तर मी प्रदीप पाटील. स्वागत आहे तुमचं सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती. तर कंटेंट तर तुम्ही वाचलाच असणार की गोव्यामध्ये जम्मू काश्मीरसारखी फिलिंग. होय, तर हे खरं आहे, कारण की आता आम्ही चाललो आहे एका अशा ठिकाणी जिथं खरंच जम्मू आणि काश्मीरसारखी फिलिंग येते. तर मी, माझी बायको प्रतीक्षा आणि माझी मेवणे प्रतीक आणि त्याची मंडळी आम्ही चाललो आहोत. तर आम्ही आता पोचलो आहोत पणजीला. हे बघा, इथं पणजीमध्ये सर्कलमध्ये तिरंगा झेंडा आहे आपला, बघू शकता किती मस्त असा. आणि रोड वगैरे बघू शकता इथं कसे आहेत, मोठे मोठे रोड आहेत. आता तर आम्हाला भूक लागली आहे भरपूर, कारण की आम्ही भरपूर जर्नी केलेली आहे इथं. तर सर्वात आधी जेवणाला बसलो आम्ही. माशाचे जेवण ऑर्डर केले, थाली वगैरे. तर मित्रांनो, हे बघा, फायनल आम्ही पोचलो आहे इथं स्नो पार्कला. आणि हे कलंगूट आणि बागा बीचच्या जवळच असं अंतरावरती आहे. 5 मिनटामध्ये तुम्ही पोचून जाल इथं. जर कोणाला माहीत असेल तर ठीक आहे, नाहीतर तुम्ही गुगल मॅपवर पण जाऊ शकता, कारण की आम्ही पण तसंच आलो आहोत. तर हे बघा, स्नो पार्क गोवा. तर भरपूर अशी गर्दी आहे इथं. एंट्री बघा, इथं सगळं लावलेलं आहे बोर्ड वगैरे. तर आम्ही आतमध्ये एंट्री करत आहोत. एका साईडून एंट्री आहे, एका साईडला एक्झिट आहे. आणि तिकीट इथं म्हटलं तर 600 पर पर्सन आहे. आणि इथं तुम्हाला जे आतमध्ये जाण्यासाठी शूज वगैरे, ग्लाऊज, जॅकेट, कॅप वगैरे सगळे इथे भेटून जाईल. आणि इथं बघू शकता, आम्ही संडेला गेलेलो, भरपूर गर्दी आहे. तर हे बघा मित्रांनो, आमचं प्रतीक्षा काय राहिले, ऋतुजा आणि प्रतीक वगैरे सगळे रेडी झालेले आहेत, जॅकेट वगैरे घालून. सगळे फुल एन्जॉयमध्ये आहेत, हॅपी फिलिंग. कारण की गोव्यामध्ये भरपूर गरमी होते ना, तर आम्हाला भरपूर इंटरेस्टेड होतो आम्ही, कारण की थंड अशा ठिकाणी जायला भेटते म्हणून एवढ्या गरमीमध्ये. हे बघा, सगळे शूज वगैरे घालून रेडी झालेले आहेत. आणि इथं हँड ग्लोव्ज वगैरे भेटतात. हे हँड ग्लोव्ज, टोपी. एक आहे, हां आहे बघ, 2 कॅप. ठीक आहे, मोबाईल घेऊन तो. तर हे बघा मित्रांनो, ग्लाव्ज वगैरे भेटलेले आहेत. आणि साईडला वगैरे बिंच ठेवलेले आहेत, जे वापरलेले कपडे वगैरे तिथं टाकायचे सगळे. तर हे बघा, सर्व बिझी आहेत. हे बघा, प्रत्यक्षाला बोलवते तरी बघत नाही आहे, आणि ग्लाव्ज घालत आहे. आपलं काम चालू ठेवलेलं आहे. तर हे बघा, सगळे एकदम उत्सुक आहेत आतमध्ये जाण्यासाठी. तर एंट्री केलेली आहे मी इथं. तर तुम्ही आतमध्ये फोटो वगैरे काढायला तेवढं नाही जमत आहे, व्हिडिओ वगैरे, कारण की हे बघा, लाईटिंग चालूच आहे अशी. जर कंटिन्यूस ऑन असेल तर फोटो वगैरे काढायला बरं असतं आहे. लाईटिंग फोकस वगैरे आहेत जोरात, त्यामुळे व्हिडिओ वगैरे फोटो काढायला बरोबर होत नाही आहे इथे, व्हिडिओग्राफी वगैरे करायला. नाहीतर तुम्हाला फुल क्लिअर दाखवलं असतं मी कसं काय ते. हे बघा किती रश इथं. घसरगुंडी वगैरे आहे, जे एक बलून आहे त्याच्यावर ते बसवतात आणि खाली सोडतात वगैरे. 2-3 ॲक्टिव्हिटीज आहेत तिथं. तरी 600मध्ये ओके आहे, कारण की जास्त असं कॉस्टली पण नाही आहे. तर मित्रांनो, हे बघा, तुम्ही बघू शकता किती सर्व एन्जॉय करत आहेत. म्युझिक वगैरे भरपूर लाऊडमध्ये लावलेलं आहे. भरपूर लोक डान्स करत आहेत, तर कोणी बसून गाड्यावर ओढून जात आहेत. तर सगळे फुल एन्जॉय करत आहेत, कारण की एवढ्या गरमीमध्ये थंडाचं मौसम बघायला भेटत आहे, जम्मूसारखी फिलिंग. जर तुम्ही कधी जायचं प्लॅन करत असाल तर नक्की इथं भेट देऊ शकता. हे बघा, आमचे मेजर काय करायला आहेत, ऋतुजाला घेऊन ओढून जात आहेत. आणि चॅनलला नक्की प्लीज सबस्क्राईब करा, आणि मित्रासोबत पण शेअर करा. तेवढं काय जास्त आम्ही इथं व्हिडिओ वगैरे करायला जमलं नाही, कारण की लाईटिंगच्या फोकसमुळे. तर आम्ही इथं भरपूर फोटो वगैरे असे काढले. फोटो वगैरे काढायला चांगला आहे. हे बघा, फोटो वगैरे आम्ही काढले. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.